आपली शाळा 11 वाजता आपल्या शाळेचे टायमिंग आहे आणि मी सकाळी 10:15 वाजता शाळेतून घरून शाळेमध्ये येत असताना रेडिओने गाणं ऐकलं मी. खूप सुंदर असं गाणं ते तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. ते गाणं असं होतं बघा, तुम्ही ऐकलं का? मला माहिती आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी पक्षी सुस्वरे आली ती, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरे. विद्यार्थ्यांनो, असं सुंदर असं हे गाणं आपण ऐकतो. हात वर करतो. FM ला असेल, रेडिओला असेल, टीव्हीला असेल, कुठे खूप छान खूप छान. म्हणजे हे गाणं ऐकलेलं आहे. हे गाणं माहित असेल. तिसरीमध्ये आपल्याला गाणं होता संत तुकाराम महाराजांचे पाठ होतात. तर त्यांचं हे गाणं आहे, त्यांची रचना आहे. तर पहिली ओळ बघा याच्यामध्ये, वृक्षवल्ली आम्हा सोयरे. वृक्ष बघा, हा शब्द तुम्हाला गेलेला आहे. वृक्ष म्हणजे काय? झाड. व्हेरी गुड. त्याच्यासाठी जोरदार शाबास की टाळी वाजवूया. शाबास शाबास. कशी वाजवायची टाळी? शाबास शाबास. सुरुवात करून स्टार्ट. शाबास 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 शाबास. मुलांनो बस शाबास. खूप छान विद्यार्थी आहेत आणि खूप अभ्यास आहे. तर बघा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे. अजून शब्द याच्यामध्ये आलेला आहे, सोयरे. सोयरे म्हणजे काय? कोण सांगेल? बाळा तू सांग. सर, सोयरे म्हणजे आपले नातेवाईक, मित्र, परिवार हे सगळे सोयरेमध्ये. खूप छान खूप छान. बघा, असं अभ्यास पाहिजे आणि असं वाचन सुद्धा पाहिजे. बस बाळा खाली. थँक्यू. तर सोयरे म्हणजे आपले नातेवाईक. आपण काय म्हणतो? आपले आजी आजोबा. अजून कोण कोण आपले नातेवाईक असतात? तू सांग बाळा. आजी आजोबा, आई वडील, बरोबर बरोबर. तू सांग रामदास. रामदास तू सांग. सगळे सोयरे म्हणजे आपल्या जवळचे, घरातले, लांबचे मित्रमंडळी, नातेवाईक, पाहुणे आणि आपल्याला ज्या गोष्टी मदत करतात ते सगळे आपले सगळे सोयरे. बरोबर. खूप छान उत्तर आहे त्याचं. तर बघा, सगळे सोयरे म्हणजे नातेवाईक जे आपल्याकडे येतात. आणि कधी कधी बाळांना तुम्हाला काय काय घेऊन येतात ना, ते वाढदिवसाला किंवा कुठल्या प्रसंगी असं काय काय आणतात रे? रामदास तू सांग बघू. रामदास. हा ठीक आहे. रामदास नको, तुला माहिती आहे सगळं. हा तू सांग बाळा. बरं. खूप छान खूप छान. बघा, म्हणजे आपले नाते आपल्याकडे येतात आणि आपल्याला काय काय गिफ्ट देतात, चॉकलेट देतात, ड्रेस देतात वाढदिवसाला. अजून काय सॉक्स बूट वगैरे सगळं आणतात. सांगा. सोयरे आणि झाड कसं काय? सोयरे झाड आता मी सांगतो तेच. आता माहितीये का, त्याचं मी काय लावणार आहे आता, म्हणजे संकल्पना स्पष्ट करणार आहे. बस बाळा, चांगला प्रश्न विचारला. तर झाड, तुकाराम महाराजांनी म्हटलं की झाडे आपली सोयरे आहेत, म्हणजे नातेवाईक. जसे आपले नाते आजी आजोबा मामा आपल्याला काहीतरी देतात ना, काहीतरी भेट देतात, तसंच ही झाडं सुद्धा आपल्याला देतात. झाडं आपल्याकडनं काही घेत नाहीत, मागत नाहीत तोंडानं, तर काहीतरी आपल्याला देतात. तर आपला झाडाचा आपला संबंध अगदी आपल्या जन्मापासून येतो. तर प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर झाड असतात ना. म्हणजे काही झाड छोटे असतील, काही झाड मोठे असतील. यास्मिन झाड आहे. हा व्हेरी गुड. म्हणजे आंबे मिळतात यास्मिनला, ठीक आहे ना. हा सुवर्ण बाळा, तू सांग तुझ्या घरासमोर कुठलं झाड आहे? गुलाबाचं झाड. म्हणजे फळ झाड आहे, फुल झाड आहे, वेली आहे. तू सांग बघू. आमच्या इथं पपईचं झाड आहे आणि केळाची झाड आहे. तिले ती शिकलेलं आहे. ती स्वतः उत्तर दिलं पाहिजे. तर छान छान पपईची झाड आहेत, केळाची झाड आहेत, चिकूची झाड असतील. तर हा काय सांगितलं होतं का? नाही, संतांना पूर्ण केला. हा
हा खूप छान खूप छान. तर अहो सर तो बघा, केळा आणि तो एकटाच खातो. असं नाही करायचं. आणि केळी आणल्यानंतर काय करायचं रे सावधान. मी केळं खातो साली खातो तो. गेल्यावर पण मुलगी तसंच करते केळीचे साधन. त्याला शिक्षा करू नये म्हणून तो केळी आणून देणार आहे तुम्हाला. बरोबर ठीक आहे. आम्हाला एकच आमिष दाखवतोय. तुम्हाला आमिष दाखवतोय. खूप छान असं ज्या दुसरं त्याच्याकडे केळी असं नाही तर त्यांच्याकडे जे आहे ते त्यांनी शाळेत आणा. कुणाकडे समजा अगदी फणस असेल तर शाळेत आणा ना. कारण देण्यामध्ये कारण झाडं आपल्याला देतात. आपण सुद्धा आपल्याकडे जे आहे ते दिलं पाहिजे. तुम्ही पण आणत जा सर, फक्त मुलांकडनं मागता तुम्ही. आता मी उद्या आणणार आहे बरं तुला. तुमच्या बघा असं मी मुलांना बरंच काय काय देत असतो ज्ञान देतो पण मी स्वतः सांगितले तुम्ही हे दिले. खूप छान पद्धतीनं आपण एकमेकांना मदत केली पाहिजे. तर मी सुद्धा मुलांना फळं देतो म्हणून मी सांगत नाही कुणाला. तसंच झाडं सुद्धा आपल्याला न बोलता देत असतात काहीतरी. असं बघा झाडं आणि माणसाचा खूप जवळचा संबंध आहे. कारण वृक्ष म्हणजे आम्हाला वगैरे आता म्हटलेलं आहे परंतु झाडे जावा झाडे जावा शासन सुद्धा कार्य योजना आणलेली आहे आणि त्यासाठी अनुदान सुद्धा देत आहे शासन. तर बघा याच्यामध्ये आपला एक पाठ आहे चौथीला आणि या झाडाच्या संबंधित तोडू नका. बघा झाडं लावा झाडं तोडू नका. तर 2 मिनिटांमध्ये आपण ही गोष्ट आहे ती वाचूया. तर बघा तोडू नका म्हणजे झाडांनी तोडू नका ही गोष्ट आठवण गेली म्हणजे सांगा शिकवलेली असं म्हणजे काय झालं पाहिजे माणसाचं किंवा म्हणजे जे आपण शिकलो ते आपण आठवलं पाहिजे. त्याचा समाजामध्ये किंवा म्हणजे त्याचा आपण वापर केला पाहिजे दैनंदिन जीवनामध्ये. तर आता तोडणं काही गोष्ट मी थोडक्यामध्ये तुम्हाला वाचून दाखवतो. बघा एक घनदाट अरण्य होतं. त्याच्या सीमेवर पिंपरी नावाचे नावाचे एक